हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज पुण्यामध्ये सभा। मुरलीधर मोहोळ आणि शिवाजीराव आढळराव पाटलांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। शरद पवारांची आज अहमदनगरच्या राहुरीमध्ये सभा। निलेश लंकेंच्या प्रचारार्थ पवार सभा घेणार। दुसऱ्या टप्प्यामधील प्रचार तोफा थंडावल्या। मराठवाड्यामधील 3 तर विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार। भाजपाच्या ट्रॅपमध्ये अडकणारा अजित पवार नाही, माझं काम रोखठोक, लेचा पेचा नाही। TV9 मराठीवरील मुलाखतीमध्ये अजित पवारांचं विधान। आमची भूमिका पटत असेल तर पुढे काही होऊ शकतं। TV9च्या मुलाखतीतून शरद पवार गटासाठी अजित पवारांकडून अप्रत्यक्षपणे दार खुलं। पुढच्या 4-5 वर्षामध्ये कळेल राष्ट्रवादीची सूत्र कुणाकडे, नेतृत्व सुळेंचं की अजित पवारांचं, या प्रश्नावर अजित पवारांचं TV9च्या मुलाखतीमध्ये बेधडक उत्तर। मतमोजणी आधीच अमरावतीचा निकाल लागला, हे भाजपचे बावनकुळे कसं काय सांगतात? देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही? बच्चू कडूंचा भाजपला सवाल। शिखर बँकेच्या कथित 25,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपात अजित पवारांना दिलासा। सुनेत्रा पवारांसह अजितदादांना क्लीन चिट, घोटाळ्याचे पुरावेच नसल्याचा रिपोर्ट। खुद्द मोदी आणि भाजपनंच केलेल्या आरोपातून अजित पवारांना क्लीन चिट कशी? विजय वडेट्टीवारांची टीका। भाजपसोबत गेल्यानंतर सर्व घोटाळे धुतले गेल्याचाही आढावा। माफी मागायचीच असेल तर पीडित शेतकरी कुटुंबियांची मागा। अमरावतीच्या सभेतून अमित शहांचा पवारांवर हल्लाबोल। राणांच्या पाठिंब्याबाबतच्या वक्तव्यावरून पवारांवर टीका। मतदान करण्याआधी घरच्या सिलेंडरला नमस्कार करून जा, शरद पवारांनी ऐकवला मोदींचा व्हिडिओ। महागाईवरून भाजप सरकारवर हल्लाबोल। पवारांचे व्हिडिओ आम्ही दाखवले तर किती कोलांट्या उड्या आहेत ते दिसेल, देवेंद्र फडणवीसांचा पवारांना इशारा। अमित शहा बंद दाराआड शब्द देत नाहीत, तर सत्तेसाठी बाळासाहेबांची खोटी शपथ घेऊन हिंदुत्वाचा गळा घुटणाऱ्यांना शहा सोडतही नाहीत। मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। भुजबळांना शिरूरमधून उमेदवारी देण्याचं शिंदेंच्या डोक्यामध्ये होतं, मात्र भुजबळांनी नकार दिला आणि आढळराव पाटलांना उमेदवारी मिळाली। अमोल कोल्हेंचा दावा। प्रीतमताईंची काळजी करू नका, मी तिला नाशिकमधून उभी करेन। बीडमधल्या सभेमध्ये पंकजा मुंडेंचं मोठं विधान। पक्ष सोडण्याआधी माहितीकडून सोनवणेंनी कारखान्याचा प्रपोजल मंजूर करून घेतलं तरी बहुरंगीपणा केला। पंकजा मुंडेंच्या प्रचार सभेतून धनंजय मुंडेंचा बजरंग सोनवणेंवर निशाणा। भावी खासदार पूनम महाजनांचे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल। उत्तर मध्य मुंबईसाठी आशिष शेलार आणि पराग आळवणींच्या नावाची चर्चा, अद्याप उमेदवारी निश्चित नाही। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ब्लॉक। मार्गावरील मुंबईकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार। मुंबईत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारांचं वितरण। अमिताभ बच्चन आणि संगीतकार AR रहमान पुरस्काराने सन्मानित। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।